पुढे जाऊया। कोरेगाव पार्क जमीन प्रकरणामध्ये काहीसे बॅकफुटला गेलेल्या अजित पवारांवरती आता त्यांच्याच मित्रपक्षांकडून सुद्धा हल्ले होऊ लागलेत। शिवसेनेचे माजी मंत्री असलेल्या आमदार तानाजी सावंतांना तर राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही असं म्हणत अजित पवारांवरती टीकास्त्र डागलंय। सावंतांच्या टीकेनंतर महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। एनसीपी वाले सत्तेशिवाय राहू शकत नाही। राष्ट्रवादीचे औलाद असे सत्तेशिवाय राहू शकत नाही। विनाशकाले विपरीत बुद्धी। शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा हल्ला बोल। दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याचाही दावा। सावंतांच्या आरोपांनी महायुतीतच खडाजंगी। राष्ट्रवादीचे औलाद असे सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढला तसं होतं। शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंतांचे हे आरोप। कोरेगाव पार्कच्या जमिनीच्या मुद्द्यावरून अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आले असतानाच सावंतांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला। सावंतांचे कट्टर विरोधक राहुल मोटेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सावंतांनी थेट अजित पवारांवरच घणाघात सुरू केलाय। पाण्यातून मासा काढल्यावर जसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं सत्तेसाठी आहे अशी टीका सावंतांनी केली। 22 नवे स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एकमेव आमदार होतो महाराष्ट्रातला बोलणारा युतीतला। हे फार दिवस राहणार नाही, कारण राष्ट्रवादीचे औलाद असे सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे, वेगवेगळ्या नाही। ह्याचा प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल। सावंतांनी थेटपणे राष्ट्रवादीवर प्रहार केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तरी कसे शांत राहणार? आमदार अमोल मिटकरींनी सावंतांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत उत्तर देत तानाजी सावंत आउटडेटेड बॅटरी असल्याचा टोला लगावला। तर अजित पवारांनी देखील विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत सावंतांवर प्रहार केला। विनाशकाले विपरीत बुद्धी आम्हाला काही बोलायचं नाही, कारण आम्ही मित्र पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो। यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे। दुसऱ्यांनी वेडेपणा केला, असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊन लगेच तुम्ही आहेच ना तानाजीराव सावंत, आपण असं म्हणलो, अजित पवार असं म्हणले, आता तुमचं काय म्हणणं? तानाजी सावंतांना मंत्रीपद नसल्यामुळे मेंदूला लकवा मारल्यासारखं झालंय। महायुतीचा धर्म ते विसरलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना त्यांनी नीट बोलायला पाहिजे। त्यांची काय किंमत आहे हे धाराशिव जिल्हा भूम परंडा या भागात जनतेला माहित आहे चांगल्या। तानाजी सावंत ही आउटडेटेड बॅटरी असल्यामुळेच शिंदे साहेबांनी परत मंत्रिमंडळात संधी दिली नाही। तेव्हापासून त्यांच्या मेंदूला लकवा मारला असल्यामुळे ते असे बेभान बोलत सुटलेले आहेत। सावंतांच्या टीकेवरून सावंत आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। तानाजी सावंत बोलले आणि वाद झाला नाही असं सहसा होत नाही। आता तर सावंतांनी थेटपणे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच लक्ष केलंय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीत अनेक जिल्ह्यात युती आणि आघाडीशिवाय निवडणुका होत आहेत। त्यामुळे तुर्तास तरी अशी विधानं आणि वाद थांबण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे महायुतीतील या अंतर्गत संघर्षात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीचे औलाद असे सत्तेशिवाय राहू शकत नाही। विनाशकाले विपरीत बुद्धी। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।